नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक दिव्यांग बांधवांना ऑगस्ट महिन्याचे 2,500 रुपये मिळालेले आहे. परंतु जवळपास राज्यामध्ये 1.5 लाख बांधव असे आहेत की ज्यांना 2,500 रुपये पेन्शन मिळालेले नाही. मग त्यांचे वेगवेगळ्या त्रुटीमुळे त्यांचे पेन्शन अडकलेले आहे. तर मग आपल्याला हे पेन्शन मिळण्यासाठी काय करावे लागेल? आपण जर तहसील कार्यालयात गेले तर त्या ठिकाणी आपल्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जाते किंवा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती मिळत नाही. तर मग मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या पद्धतीने काही गोष्टी करून बघणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, 1 महिना किंवा जास्त दिवस पेन्शन न आलेल्या दिव्यांग बांधवांनी खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रे आपण व्हेरीफाय केली आहे किंवा नाही, आपली काही त्रुटी राहिली तर नाही ना याची खात्री करावी. मित्रांनो, आपण बँकेत जायचं आहे आणि आपल्या आधार कार्ड हे लिंक आहे किंवा नाही, DBT लिंक आहे किंवा नाही हे तपासायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी KYC फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपली DBT लिंक आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. त्या ठिकाणी विचारायचं आहे किंवा -99-99# डायल करून त्या ठिकाणी तपासायचं आहे. लगेच आपल्याला कळेल की तुमचं कोणत्या बँकेला आधार सीडिंग आहे किंवा आधार सीडिंग नाही. तर ते अशा पद्धतीने तुमचं आधार सीडिंग आहे किंवा नाही हे तुम्ही तपासू शकता. तसेच मित्रांनो, आधार कार्ड व UDID कार्डवरील माहिती जुळत नसणे हे सुद्धा एक कारण आहे. कारण नाव, जन्मतारीख, लिंग यात तफावत असल्यास सिस्टम मिसमॅच दाखवते आहे व पेन्शन रिजेक्ट होत आहे. यावर उपाय आहे की आधार व UDID वरील नाव, जन्मतारीख एक समान आहे का हे तपासा आणि चूक असल्यास आधार सेंटरवर जाऊन ती दुरुस्त करायची आहे. त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती केल्यानंतर आपण पुन्हा जिथनं सर्टिफिकेट घेतलेलं आहे UDID कार्ड त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करायची आहे. मग जर आपल्या फक्त आधार कार्डवर दुरुस्ती केली, आपल्या सर्टिफिकेटवर जशी आहे तशी तरी चालू शकते. पण दोन्ही डॉक्युमेंटचे म्हणजे आधार कार्ड आणि UDID कार्ड याचे नावं समान पाहिजेत आणि सर्व माहिती सारखी पाहिजे. जर सारखी असेल UDID कार्डवरची तर तुम्हाला जाण्याची गरज नाही. काही ठिकाणी काही बांधवांकडे एकापेक्षा जास्त UDID कार्ड आहे, चुकून त्यांनी काढलेले आहेत. तर काही लाभार्थ्यांचे जुने व नवीन असे 2 UDID कार्ड आहेत. त्यामुळे सिस्टीममध्ये डुप्लिकेट एंट्री होऊन पेन्शन थांबते आहे. जुने UDID कार्ड जिल्हा रुग्णालय, हॉस्पिटल कार्यालयात सरेंडर करा व फक्त नवीन UDID कार्डलाच आधार कार्ड लिंक करा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पेन्शन मिळेल. तसेच मित्रांनो, काही ठिकाणी काय झालेलं आहे की UDID कार्ड काढताना जर लेडीज असेल तर त्या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे की पॅरेंट्स म्हणून पतीचं नाव, परंतु त्या ठिकाणी काही तहसील कार्यालयामध्ये हे रिजेक्ट झालेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव त्या ठिकाणी हे करा आणि त्या ठिकाणी ते फॉर्मसुद्धा ओपन होत नाही. मग असे अनेक कारणं आहे. मग आपण अशा काही कारणात बसतो किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. तसेच तहसील कार्यालयात जाऊन आपले नाव DBT पोर्टलला नोंद आहे किंवा नाही हे तपासा, कारण की आता DBT पोर्टलसुद्धा चालू झालेले आहे. आणि जर तरीही तुम्हाला पेन्शन मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लेखी अर्ज द्या की आम्हाला हे पेन्शन का मिळत नाही. तहसीलदार यांच्या नावाने हा अर्ज द्यायचा आहे. जर तो कोणाला आवश्यकता असलीस तर आपण तो अर्ज लिहून देऊ. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला मेसेज करा. मला जर काही अडचण असेल, अर्ज लिहून पाहिजे असेल तर आपण त्या पद्धतीनं फॉर्मॅट तुम्हाला लिहून दिल्या जाईल. कारण की मित्रांनो, आपल्या दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी खूप गरजेचं आहे. सरकारने नियम काढलेला आहे की दिव्यांगांना योजनेपासून वंचित ठेवता येणार नाही, राहिल्यास अधिकारी जबाबदार राहील. पण योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा राज्य सरकारचा नियम जरी असला तरी आपली कागदपत्र अपूर्ण दिसल्यामुळे त्या ठिकाणी तहसील कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी हात वर करतात की तुमचे कागदपत्र व्यवस्थित नाहीत किंवा आम्ही सर्व काही नोंदी व्यवस्थित केलेल्या आहे, आम्हाला काही त्याविषयी माहिती नाही. त्यासाठी आपण काही माहिती आपण स्वतःहून तपासणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने DBT पोर्टल बंद होते. आता पोर्टल बंद झालेले होते, त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय झालेली होती. काही लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र काढायचे राहिलेले आहे, कारण की हयातीचे प्रमाणपत्र काढताना UDID कार्ड, तसेच आधार कार्ड आणि DBT पोर्टलवरील नोंदणी यामध्ये तफावत
दिसून आलेली आहे. काहींच्या नावामध्ये तफावत आहे, लिंग, जन्मतारीख याच्यामध्ये तफावत आहे, UDID कार्ड आणि त्या पोर्टलवरील नाव यामध्ये तफावत आहे. DBT पोर्टलवर दुरुस्ती केले जात आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन ती दुरुस्ती करून घ्या आणि तुमचं नाव त्या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही, बरोबर आहे किंवा नाही हे तपासा आणि नंतर तुम्ही हयातीचा दाखला काढा, म्हणजे तुमचा पेन्शनचा मार्ग मोकळा होईल. हयातीचा दाखला नसेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अनेक बाबी